बीड जिल्हा नाव ऐकताच आता कान टवकारले जातात। कारण गेल्या काही महिन्यांपासून हा जिल्हा सतत गुन्हेगारीच्या काळ्या बातम्यांमुळे चर्चेत आहे। आणि आता तर अंबाजोगाई तालुक्यातून एक अशी खळबळजनक घटना समोर आली आहे जी ऐकून तुमचंही रक्त खवळेल। एका सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला फक्त ध्वनी प्रदूषणाविरोधात आवाज उठवल्याच्या गुन्ह्यासाठी सरपंच आणि त्याच्या टोळक्याने शेतात रिंगण करून काठ्या आणि जेसीबी पाईपने बेदम मारहाण केली। होय, तुम्ही बरोबर ऐकलं। ही घटना कुठल्याही चित्रपटाची कथा नाही, तर बीड जिल्ह्यातील आजची भयावह वास्तविकता आहे। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये। ही महिला वकील जी आपल्या कायद्याच्या ज्ञानाने समाजात न्याय मिळवण्यासाठी लढते। तिचा अपराध काय होता? तिने गावातील ध्वनी प्रदूषणाविरोधात तक्रार केली होती। लाऊडस्पीकरचा कर्कश आवाज, घरापुढील पिठाच्या गिरण्या यामुळे तिला मायग्रेनचा त्रास होत होता। मग तिने आपला हक्क बजावला, स्थानिक प्रशासनाकडे तक्रार नोंदवली। पण या तक्रारीचा परिणाम काय झाला? तिला न्याय मिळाला का? नाही। उलट गावातील सरपंच आणि त्याच्या 10 साथीदारांनी मिळून तिला शेतात नेऊन अमानुषपणे मारहाण केली। काठ्या, जेसीबी पाईप यांनी तिच्यावर हल्ला केला, ज्यामुळे तिचं अंग काळं निळं झालं। इतकंच नाही, मारहाणीमुळे ती बेशुद्ध देखील पडली। आणि धक्कादायक बाब म्हणजे उपचारानंतर अवघ्या एका रात्री तिला घरी पाठवण्यात आलं। ही आहे का आपली व्यवस्था? ही घटना समोर आणली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी। त्यांनी एक्स वर पोस्ट करत हा धक्कादायक प्रकार उघड केला आणि संतप्त सवाल उपस्थित केले। सरपंच आणि 10 पुरुषांनी मिळून एका महिला वकिलाला मारहाण करणं कितपत योग्य आहे? गावात सरपंचाचा कारभार कसा असेल? कोणत्या पक्षाचा हा सरपंच आहे? त्यांच्या या पोस्टमुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। मारहाणीनंतरचे भयावह फोटोही आता समोर आले आहेत, जे पाहून कोणाच्याही मनात संताप आणि भीती दाटेल। ही महिला वकील फक्त आपल्या हक्कांसाठी लढली। तिला मायग्रेनचा त्रास होत होता आणि गावातील लाऊडस्पीकर, पिठाच्या गिरण्या यामुळे तिची प्रकृती खालावत होती। मग तिने काय चुकीचं केलं? तिने कायद्याचा आधार घेतला, प्रशासनाकडे तक्रार केली। पण त्या तक्रारीचा परिणाम इतका भयंकर होईल याची तिला कल्पनाही नव्हती। सरपंच आणि त्याच्या टोळक्याने तिला शेतात नेऊन जणू रिंगणात राक्षसासारखी मारहाण केली। पाईपच्या माराने तिच्या अंगावर निळे डाग पडले आणि ती बेशुद्ध पडली। अशा अमानुष कृत्याला काय म्हणायचं? ही आहे का आपली लोकशाही? हा आहे का कायद्याचा आदर? बीड जिल्हा गेल्या काही काळापासून गुन्हेगारीच्या घटनांमुळे कायम चर्चेत आहे। संतोष देशमुख खून प्रकरणाने तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता आणि आता ही घटना। प्रश्न असा आहे की बीड मध्ये कायद्याचं राज्य आहे की जंगल राज? एका महिला वकिलाला, जी स्वतः कायद्याची रक्षक आहे, तिलाच अशा प्रकारे मारहाण होत असेल तर सामान्य माणसांचं काय होत असेल? आणि विशेष म्हणजे या घटनेनंतरही पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून ठोस कारवाई झाल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही। यामुळे नागरिकांमध्ये रोष आणि असुरक्षिततेची भावना वाढत आहे। जितेंद्र आव्हाड यांनी हा मुद्दा उचलला असला तरी प्रश्न आहे की यापुढे काय होणार? या सरपंच आणि त्याच्या साथीदारांवर कठोर कारवाई होणार का? की ही घटना ही इतर अनेक प्रकरणांप्रमाणे फक्त कागदोपत्री दडपली जाईल? आणि सर्वात महत्त्वाचं, बीड मधील या वाढत्या गुन्हेगारीला आळा कधी बसणार? एका महिलेला, तीही वकील असलेल्या, अशा प्रकारे मारहाण होणं हे केवळ त्या एका व्यक्तीवरचा हल्ला नाही, तर कायद्यावर, लोकशाहीवर आणि आपल्या समाजाच्या मूल्यांवरचा हल्ला आहे। ही घटना फक्त बीड पुरती मर्यादित नाही। आज अंबाजोगाईत घडलं, उद्या कुठेतरी घडू शकतं। जर आपण सर्वांनी या विरुद्ध आवाज उठवला नाही तर हा अन्याय वाढतच जाईल। म्हणूनच आज प्रत्येकाने आपल्या हक्कांसाठी, न्यायासाठी आणि सुरक्षतेसाठी लढण्याची गरज आहे। बीड पुन्हा हादरला आहे, पण आता प्रश्न आहे, आपण कधी हादरणार? आपण कधी या अन्यायाविरुद्ध एकजुटीने लढणार? वेळ आली आहे बदलाची, न्यायाची आणि कायद्याच्या रक्षणाची। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।